मोठा फटका. नईम आहे चेंडूच्या खाली, पकडेल सुंदर. संपलाय रोहित पाटीलचा खेळ. रोहित पाटील बॅक टू डगआउट. चांगला चेंडू. चांगला चेंडू पहा. एक धाव कंप्लीट झाली. खराब क्षेत्ररक्षण झालंय. बंडीच्या माध्यमातून बॅकअप होतं. अजून एक मान्यवरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. पार्थ 11 संघाचे संघमालक सन्माननीय संदीप दुधोडे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला टॉस करून घ्या. आयोजन कमिटी जो काही डिसिजन आहे तो तुमच्यामध्ये चर्चा करून डिसिजन घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये जर चांगलं दिसायचं असेल तर तुम्हाला अजून थोडंसं मागे सरावं लागेल. अजून थोडंसं. चला लवस्टार थोडंसं मागे सरा. थोडंसं मागे. चांगला फोटो, एक गोड आठवण या स्पर्धेची ठेवायची असेल तर चांगला फोटो येणं गरजेचं आहे. थोडंसं मागे सरा प्लीज. नईमच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेला. मध्ये ट्रॉफी उचलून घ्या 1 नंबरची आणि दोन्ही संघांचा एक फोटो काढा. धावसंख्या धावपलकावरती 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बुरबुशी 11 संघाची धावसंख्या झाली 9. जिंकण्यासाठी गरज असेल 6 शिरंबे संघाला 10 धावांची. चला बुरबुशी संघ क्षेत्ररक्षण लावा. त्याचबरोबर 6 शिरंबे संघ सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवायची आहे.
चला वेळ करू नका प्लीज. साई श्रीरंबे संघ वेळ करू नका. चला बुरबुशी संघ ताबडतोब. मित्रांनो वेळ करू नका. सकाळपासून खूप चांगलं सहकार्य तुमचं राहिलंय. शेवटच्या क्षणी सुद्धा त्याच सहकार्याची अपेक्षा सर्वांना आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांची. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. पहिला चेंडू बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटकेला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक होते तिथे प्रोटेक्शन होतं आणि कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. पुन्हा चांगला चेंडू, पंचांकडे अपील केलं जातंय. बॅट आणि बॉलचा संपर्क, बॅटची कड आणि धक्का क्रमांक बसतोय टीम साई श्रीरंबे संघाला. पहिला प्रकाशच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेलवादची विकेट. तिसऱ्या चेंडूवरती आता नवीन फलंदाज निलेश पाटील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चार चेंडू 10 धावांची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राइक, 1 ऑन पोझिशन साठी. 4 चेंडू समीकरण आहे 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. मोठा फटका, चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय, पार्किंग प्लॉट मध्ये. बिग ब्लास्ट. 6 धावांसाठी निलेश पाटील. बँडर स्ट्रोक, सीमारेषा पार. येतो षटकार. सन्माननीय आदरणीय कृष्णा मोहिते साहेबांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. 6 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. यस, ऑफिशियल अंपायर्स दंडित करतायत. वाईट चेंडूंचा इशारा. समीकरण आहे जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो हे दाखवलं निलेश यांनी. फुल टॉस आणि फुल टॉस वरती जगलिंग जरूर झालं होतं. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला गेला निलेश पाटील यांचा खेळ आणि संपलाय निलेश पाटीलचा खेळ. दोन चेंडू 3 धावांची गरज. एक चेंडू 1 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा नियम या स्पर्धेमध्ये सुद्धा आहे. आणि यानंतर फायनलच्या लढतीचा किती षटकांची लढत आहे आयोजन आमच्यापर्यंत कळवा. 2 षटकांची लढत. नाणेफेकीचा कौलचा निर्णय काय झालेला आहे हे सुद्धा आमच्यापर्यंत कळवा. यस, एक धावसंख्या धावफलकावरती संघ विजयी झालाय.
चला येवती संघ चला मॅचला सुरुवात करायची ऑफिशियल अंपायर्स लगेच चला वेट करू नका प्लीज सलामीची जोडी आपण पाहतोय 2 षटकांच्या लढतीसाठी महा अंतिम लढत फायनलची लढत आपण मैदानावरती पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला टीम जे महाराष्ट्र लव स्टार 11 येवती तर दुसऱ्या बाजूला गोटेवारी टीम पहिला चेंडू लेग प्ले गतीमध्ये परिवर्तन पहा स्लोवर बाउन्सर म्हणतात ना वेगवान गोलंदाज म्हणजे गोलंदाज नाही या गोलंदाज म्हणजे काय तर तुमच्याकडे ऑफ कटर लेग कटर त्यानंतर स्लोवर यॉर्कर त्यानंतर स्लोवर बाउन्सर जे चेंडू टाकतात ते म्हणजे गोलंदाज आणि सुजितनं पहिल्या चेंडूवरती स्लोवर बाउन्सरचा मारा केलाय वाईट चेंडूचा इशारा मोठा फटका चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा संतोषच्या बॅट मधून येतो बाहुबली षटकार पुन्हा एकदा मोठा फटका पहा बॅकफूट पंच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार बॅक टू बॅक बाहुबली दुसरा षटकार काय फलंदाजी केली आहे संतोषनं आजच्या दिवसामध्ये प्रभावित करणारी फलंदाजी राहिली आहे संतोषची आणि ती फलंदाजी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली आहे संतोष दबड्याच्या माध्यमातून यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सकाळच्या सत्रापासून आपण सन्मान करतोय इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण आता सत्कार करतोय मनसे शहर सहसचिव सन्माननीय शरद दिघे साहेबांचा इथं शुभागमन झालेला आहे त्यांचा सुद्धा करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक रोजगार स्वयंरोजगार तालुका अध्यक्ष सन्माननीय संदेश थोरात साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय त्यांचा सुद्धा करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर एकता असोसिएशन अध्यक्ष कोपरखैराने सन्माननीय महेश सानप साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय त्यांचं सुद्धा करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आपण उपस्थित झालेला आहात त्याबद्दल आपल्या सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय सकाळच्या सत्रापासून सन्माननीय शरद दिघे साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे त्याचबरोबर सन्माननीय संदेश थोरात साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा हा मान आणि सन्मान स्वीकारायचा आहे त्याचबरोबर सन्माननीय महेश सानप साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे फायनलची लढत आपण पाहतोय आणि फायनलच्या लढतीमध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत होती आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावसंख्या 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्या स्ट्राईक झाली रोटेट पहिल्यांदाच किरण आलाय ऑन स्ट्राईक वरती संतोष बाहुलीने पण आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 17 धावसंख्या बनवली शेवटचा अंतिम चेंडू मोठा फटका पुलचा फटका गॅप मध्ये गॅप आहे मोठा नाही धाबांचा तोटा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार 1 षटकांचा खेळ समाप्त 21 धावसंख्या धावफलकावरती हॅलो 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 1 चेंडू बाकी आहे 21 धावसंख्या थोडीशी दुरुस्ती आम्ही करतोय
21 धावसंख्या धावपलकावरती. काय फटकेबाजी केली आहे संतोष दबडेने. 2 षटकार 1 चौकार. किरणच्या बॅटमधून 1 चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे फंबलिंग. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकीला वापी नाही. तिथं जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 22. 1 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस स्कोर इज 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चला 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 स्पीड घ्या. एक आक्रमक सुरुवात अंतिम सामन्यामध्ये गोटेवाडी संघाचा विचार केला. संतोष डबडे आणि किरण काटेकर जबरदस्त फलंदाजी. ज्या सुजितनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त धारदार गोलंदाजी केली होती त्या सुजितवरती मात्र आक्रमण केलं गेले. संतोष डबडेच्या माध्यमातून 2 षटकार. किरण काटेकरच्या माध्यमातून एक आकर्षक चौकार पाहिला. स्कोर जाऊन पोहोचतोय बिनबाद 22. सर 3 ओव्हरची मॅच आहे. काय वाटतं कितीपर्यंत जाईल टोटल? हा बिग बॅटल मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला सुजित दुसऱ्या बाजूला संतोष दबडे. खरं तर दोघंही फलंदाजीमध्ये आक्रमकता असलेले हे खेळाडू. ते बॅटल आता या फायनलच्या लढतीमध्ये रंगलंय आणि थांबता थांबेना झालाय संतोष दबडे. आणि किरण काटेकर हेच सांगतोय मीही कमी नाहीये. जिथे कमी तिथे आम्ही हेच सांगितलं. किरण काटेकरच्या माध्यमातून 1 चौकार आणि 1 षटकारांसह धावफलक जाऊन पोहोचला 28 वरती. मोठी मॅच नक्कीच असेल. 35 रन्स जर झाल्या तर सुजितला शेवटच्या चेंडूपर्यंत जर थांबला तर नक्कीच निकाल वेगळा असेल. पुन्हा एकदा यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये धक्का क्रमांक लागेल. पहिला आदित्य शेवाळच्या हातामध्ये विकेट. परंतु ज्या प्रकारची सुरुवात केली जबरदस्त सुरुवात झाली. आक्रमक सुरुवात झाली. 28 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या. तदनंतर मात्र निखिलच्या पहिल्या चेंडूवरती आकर्षक षटकार आपण पाहिला किरण काटेकरच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडूवरती निखिल शेवाळे मात्र कमबॅक करून देतोय. महत्त्वपूर्ण विकेट मिळवली जाते किरण काटेकरच्या रूपामध्ये ज्यानं जबरदस्त फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केले. क्वार्टर फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील किरण काटेकरने घेतला होता. तो फलंदाज जातोय माघारी. धक्का लागतोय. पहिला 2 षटकांची लढत पहा. म्हणजे असं म्हणता येणार नाही एका खेळाडूवरती हा संघ डिपेंड आहे. भरत येतो जेव्हा किरणची विकेट पडते. भरत येतो संतोषची विकेट पडते. भरत येतो जेव्हा जेव्हा भरतवरती जबाबदारी आली तेव्हा तेव्हा ती जबाबदारी पेलण्याचं काम भरतच्या माध्यमातून केले. भरत जेव्हा बाद होतो तेव्हा आदेश येतो. म्हणजे जेव्हा जेव्हा जे फलंदाज येत आहेत तेव्हा तेव्हा ते स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. 28 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. राहिलेले 3 चेंडू रोहित आता किती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. ज्या प्रकारे निखिल गोलंदाजी करतोय 2 डॉट आहेत म्हणजे 1 विकेट आणि 1 डॉट. चांगल्या लईमध्ये आहे. हे महत्त्वपूर्ण चेंडू असेल भरत त्यांच्यासाठी. यावेळी 5 चेंडू फसलाय. फटका फसलाय. नितीन शेवाळे भैया यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावत होता परंतु 1 धाव अर्जित केली जाईल. संतोषच्या स्ट्राईक एंडवरती खूप महत्त्वपूर्ण असेल. 29 धावा या 2 चेंडूवरती निश्चित. ज्या प्रकारे संतोषच्या लईमध्ये एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळू शकतो. पहा कॉन्फिडन्स काय आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा केला नाही. फंबलिंग जरूर झाले होते पण स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स स्वतःकडे असलेला आत्मविश्वास हा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न संतोषचा राहिलाय. संतोष स्ट्रायकिंग एंडला आहे. शेवटचे 2 चेंडू. मोठा फटका टॉन्सिंग डाऊन. बिग ब्लास्ट पाहायला मिळतो संतोष दबडेचा. बाहुबली षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 या धावसंख्येवरती. टार्गेट सेट झालंय. पस्तीस धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू. 1 षटकार आला तर नक्कीच वर्चस्व सिद्ध केलं जाईल. यस 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 इट इज अ बिग 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 सिक्सर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 41 रन्स. 41 धावसंख्या. 42 धावसंख्येची गरज. काय वाटतं रोहित दादा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्या आहे. सुजितला कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल? आणि ज्याप्रमाणे तुम्ही नेहमीच बोलता विजय आणि पराजय यामध्ये आता मध्ये कोण असेल गोटेवाडी संघासाठी तर तो सुजित शेवाळे असेल. आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्याची दमदार कामगिरी राहिली परंतु फायनलमध्ये थोडंसं आता मेंटली प्रेशर येऊ शकतो कारण त्याने देखील एक्सपेक्ट केलं नसेल गोटेवाडी संघ एवढा दावा करेल. संतोष डबडेची लाजवाब फलंदाजी आपण पाहिली. सुजितच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि आता शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून त्याने या संपूर्ण सामन्यामध्ये गोटेवाडी संघाला सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर घेऊन पोहोचला आहे. परंतु सुजित शेवाळे असा फलंदाज आहे तो 2 षटकार राहिला तर निश्चित मी म्हणेन 10 बॉलमध्ये मॅच संपू शकतो. तो खूप महत्त्वपूर्ण विकेट गोटेवाडी संघासाठी आणि गोटेवाडी संघाची गोलंदाजी देखील सर कमी लेखून चालणार नाही. जबरदस्त लईमध्ये आहेत. मागच्या काही दिवसामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. सुजितची विकेट मिळवण्यासाठी त्यांचा प्लॅन असेल. निश्चित त्यावरती काम करतील पण सुजितला थांबवणं खूप गरजेचं असेल. पहा क्रिकेटच्या परिपाटीवरती अशी कोणतीही धावसंख्या नाही आहे ज्या धावसंख्येनं आजपर्यंत विजयाची गॅरंटी दिलेली नाही आहे. मी तर सांगेल जर शेवटच्या चेंडूपर्यंत सुजित राहिला तर नक्कीच मॅचचा रिझल्ट हा थोडासा वेगळा असेल. जर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ही एक हाती होणार नाही हे नक्की आहे
कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, एकमेकांना एकमेकाची जमेची बाजू, एकमेकांना एकमेकाची कमकवत बाजू नक्कीच माहिती असणार आहे आणि सुजित सुद्धा तशाच पद्धतीनं फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. मॅक्झिमम पहिलं षटक जे असेल त्या मॅक्झिमम पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा मॅक्झिमम फायदा घेण्याचा प्रयत्न आज सुजितचा राहील. हॅलो हॅलो सर, सुजित मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणा किंवा कोणतंही षटक म्हणा, सुजित पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्यात कोणतीही शंका नाही. आव्हान देखील भलं मोठं आहे, 42 धावांचं मोठं आव्हान. 2 षटकामध्ये 42 म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 21 धावा जमवायच्या. एका वेळेस आपण 21 बनवू शकतो, पॉसिबल होतं, परंतु कंटिन्यू 2 षटकामध्ये 42 धावा म्हणजे 21 धावा बनवणं थोडंसं अवघड आहे. शक्य आहे, पॉसिबल निश्चित आहे. प्रयत्न तगडे करावे लागतील, प्रयत्न कठोर करावे लागतील, प्रयत्न कमालीचे जिकिरीचे करावे लागतील आणि सुजित शेवाळेमध्ये ती क्षमता निश्चित आहे. परंतु त्याला थांबवण्यासाठी गोलंदाज ज्याचे मागच्या काही टुर्नामेंट दर्जेदार कामगिरी केली अनिल काटेकर. हिअर वी गो. पहिला चेंडू सेकंड हाफ मधील अनिल काटेकर टू सुजित शेवाळे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडूला भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी बिग 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 सिक्सर आणि ही सुरुवात आहे सुजित शेवाळे. पहा काय फटका खेळ आहे. जसं सांगितलं रोहित सरांनी, पहिल्या चेंडूपासून सातत्यानं आक्रमक खेळण्याचा पवित्रा सुजितचा राहिला आणि तोच पवित्रा पहिल्या चेंडूवरती सुजितच्या माध्यमातून दाखवलाय. म्हणून तर म्हणतात ना, सुजितला आता इथं सांगावं लागेल, थांबलो नाही थांबणारही नाही, खचलो नाही खचणारही नाही. कितीही येऊ द्यात अडथळे आणि कितीही दाबांचा पाठलाग येऊ द्या, मी संपलो नाही आणि संपणारही नाही हे आता सुजित सांगतोय. जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात. अनिल काटेकर यांच्यावरती देखील प्रेशर आहे. पाहूया पहिला चेंडू 6, दुसरा कशा प्रकारे कमबॅक करणार अनिल काटेकर. दुसऱ्या चेंडूवरती सुजितचा ब्लास्ट, अद्भुत, अविश्वसनीय, दर्जेदार, क्वालिटी, हाय 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 अँड हँडसम षटकार. रोहित दादा पहा, 42 धावांचं टार्गेट असताना तुम्हाला असं वाटत होतं टार्गेट खूप मोठं आहे. आता समीकरण पहा, 10 चेंडू 30 धावांची गरज. आता समीकरण जर समीकरण वाटलं तर अगदी जवळ वाटायला लागले. म्हणजे ते दिसणाऱ्या गोष्टी आणि असणाऱ्या गोष्टींमध्ये फरक आहे. आता हा फरक इथे दिसतोय आपल्याला. राहिलेल्या 10 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. अजूनही मॅक्झिमम सुजितचा प्रयत्न असेल या षटकामध्ये 15 धावा बनवण्याचा. राहिलेल्या जर षटकामध्ये 17 ते 18 धावांचं टार्गेट राहिलं आणि ते 6 चेंडू जर सुजित खेळला तर नक्कीच लव स्टार 11 युवती संघ एक वेगळ्या निकालासाठी तयार असेल. ज्या प्रकारे फलंदाजी सुरुवात केलेली आहे, पहिल्या 2 चेंडूवर की 2 धमाके आपण पाहिले सुजितच्या बॅट मधून. आता मात्र खूप प्रेशर असेल अनिल काटेकर यांच्यावरती, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. एक वेगळा प्रयत्न अजित आदेश राहतो या ठिकाणी. शॉर्ट लेगला थोडंसं लांब राहायचं, एवढं जवळ अलाव नसतो खरं तर. प्लीज थोडंसं लांब सर. रोहित दादा या पोझिशन बद्दल काय सांगाल? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण खूप दिलेल्या असतील किंवा नसतीलही, देणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी माहितीसाठी. क्रिकेटमधील सर्वाधिक जवळची पोझिशन, फील्ड पोझिशन जर कोणती असेल ती म्हणजे आता सजवण्याचा प्रयत्न केला आहे. ती पोझिशन सर्वाधिक जवळची पोझिशन क्रिकेटमधील, ती पोझिशन आता आपण सजवलेली पाहायला मिळते. पण सर मी तर म्हणेन या पोझिशनने सुजितला फरक पडणार नाही. सुजित त्याच्या चान्समध्ये, त्याच्या आक्रमकपणामध्ये क्रिकेट खेळल्यात कोणतीही शंका नाही. पाहायची तिसरा चेंडू, लोअर फुल टॉस, फटका फसलाय का? नाही, फटका खूप लांब आहे. किरण काटेकर बाहेर. सलग 3 चेंडूवरती 3 धमाके सुजित शेवाळेच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा दाखवून देतोय कराड क्रिकेट असोसिएशनचा टायगर कोण आहे तर सुजित शेवाळे, मॅन फ्रॉम शेवाळवाडी. आज संपूर्ण संघामध्ये संतोष आदिगप्पा जयदीप यांची अनुपस्थिती असताना प्रथमतः फायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन गेल्याने फायनल मध्ये आपला धुमधडाका दाखवताना सुजित शेवाळे. प्रेक्षक देखील त्याची बॅटिंग एन्जॉय करतात. लगातारचे 3 षटकार. प्रेशर ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खड़ा वही होता है सबसे बड़ा. बिग बिग ह्यूज ह्यूज अँड ह्युमंगस. क्या बात आहे मित्रांनो. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सुजित शेवाळे यांच्या फलंदाजीसाठी. अनिल काटेकर यांच्यावरती चढवलेले भीषण हल्ले, या हल्ल्यांचं कोणतंही उत्तर नाही गोटेवाडी संघाकडे. पहिल्या 4 चेंडूवरती 4 मोठे षटकार आपण पाहतोय सुजित शेवाळेच्या बॅट मधून. सर रोहित दादा, मैदानाच्या बाहेर तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन हे मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं असतं. प्लॅनिंग तर झालं होतं, प्लॅनिंग वरती पाणी फेरण्याचं काम हे सुजितच्या माध्यमातून केलंय. 4 चेंडूवरती 4 षटकार आणि तेही वेगवेगळ्या एरियाज मध्ये. आणि मी म्हटलं होतं सर त्या पोझिशनचा, फिल्डिंग पोझिशनचा सुजितला फरक पडणार आहे. कारण सुजित अशा प्रकारचा फलंदाज आहे, तो कुठेही फिल्डिंग लावा, त्याच्या बॅटला चेंडू कनेक्ट झाला 6ला 6 मारणार का, ही मस्त बॅटल होणार आहे. 5वा चेंडू महत्वपूर्ण चेंडू असेल. पाहूयात. 5वा आलाय.
क्या बात है यार, क्या बात है. 5 चेंडूवरती 5 षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मी सर्वांना विनंती करेन टाळ्या वाजवूया सुजितच्या फलंदाजीसाठी. जे प्रेक्षक, काय झालं, झाडाला थटलाय ना, झाडालाच आहे. थांबा, तारेला लागला असेल तर नाहीये, तारेला लागला असेल तर नाहीये. थांबा, पंच बघा कुठे कुठे लागला. युट्यूब दादा बॉल लागला कुठे जरा कळवा. तिथेच लागला का. बॉल आतमध्ये थांबलाय का. ओके, रन नाही म्हणजे या चेंडूवरती. चला पहा, ऍक्सेप्ट करणं गरजेचं असतं रोहित दादा. ते ऍक्सेप्ट केलं सुजित, म्हणून म्हणतात ना, खोटं खेळून जिंकण्यापेक्षा खरं खेळून हारला तरी चालेल पण प्रामाणिकपणा सुटता कामा नाहीये, हे सुजितनं दाखवलंय. आणि जो खेळाडू प्रामाणिकपणे खेळतो निश्चित सर विजय त्याचा होतो, यात कोणती शंका नाही. पाहूया सुजित, 5वा तर लागला होता परंतु नशीब गोटेवाडीचं, नशीब अनिल काटेकरचं 5वा वाचलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार येणार का की सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार. पहा, जबरदस्त फटका. क्या बात है, व्हॉट अ शॉट, व्हाट अ शॉट, क्या बात है, क्या बात है. ब्रिलियंट स्ट्रोक बाय सुजित शेवाळे. व्हॉट अ शॉट, काय फलंदाजी केली आहे मित्रांनो. सचिन मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आविष्कार या फटक्यासाठी. लाजवाब. हे आहे क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेट हा खेळ आम्हाला का आवडतो तर अशा प्रकारचे फटके आपण फक्त क्रिकेटमध्ये पाहू शकतो. लाजवाब. कित्येक मॅचेस मी युट्यूब वरती पाहिल्या, रात्र रात्र या युट्यूब वरती क्रिकेटच्या मॅचेस साठी जागवली, पण त्याच्यामधील सर्वाधिक हे 5 षटकार मनाला प्रभावित करणारे पाहायला मिळाले. म्हणजे प्रत्येक एरियाज मध्ये एक एक षटकार पाहायला मिळाला. पहिला षटकार पाहिला आपण डीप मिड विकेट मध्ये, दुसरा षटकार पाहिला काव कॉर्नर मध्ये, तिसरा लॉंग ऑन मध्ये, चौथा पाहिला तो म्हणजे स्ट्रेटच्या दिशेने आणि 5वा पाहिला होता पण तिथे नशिबाची साथ मिळाला नाही. त्यानंतर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सुद्धा 5वा षटकार. काय फलंदाजी केली आहे मित्रांनो. सर्वाधिक मार जर कोणत्या खेळापासून काढला असेल प्रत्येकाने तर हाच तो खेळ आहे. शाळेत जायचं म्हणून गेलो तर शाळेत गेलोच नाही, ते म्हणजे याच क्रिकेटच्या खेळापासून. आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे त्या खेळाचं नाव म्हणजे काय, ते म्हणजे क्रिकेट. मॅच मध्ये रंगत आले. सचिन दादा मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या 5 षटकारांसाठी. समीकरण आहे अभि काटेकर. बऱ्याच वेळा मॅच जिंकून देतो. स्लोअर वन गोलंदाजी करण्यासाठी एक्सपर्ट मानला जातो. आता आकाशने काय करणं गरजेचं आहे, त्यांचं स्ट्रॅटेजी ठरली असेल मैदानाच्या आतमध्ये. 6-12ला सुजितला स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे परंतु अभि काटेकर, मी सर अभि काटेकर वरती सुद्धा विश्वास ठेवू शकतो. या गोलंदाजानं बऱ्याच वेळा मॅच जिंकून दिलेल्या आहेत, बऱ्याच वेळा कमबॅक करून दिलेला आहे परंतु लाजवाब. ॲज अ क्रिकेटर म्हणून सर आतापर्यंत खूप सारं क्रिकेट खेळलो परंतु ज्या प्रकारचे सुजितचे फलंदाजी आहे ना, ज्या प्रकारचे त्याचे फटके आहेत लाजवाब. मन भरून येतं अशा प्रकारचे फटके पाहून, मन पल्लवित होतं. पहिला चेंडू 6-12ला आकाश ऑन स्ट्राईक. पहा पहा, मी म्हटलेलं आहे मला विश्वास अभि काटेकर वरती सुद्धा आहे कारण ज्या प्रकारचा गोलंदाज आहे आणि अजून एक ऍडव्हान्टेज लेफ्टी बॅटरला, तो अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतो. मी एकच सांगेल, खरं तर इथे सिंगल काढून देणं गरजेचं होतं आणि हे आकाशला ओळखणं गरजेचं आहे. स्वतः सुजितनं त्याच्यामध्ये जाणं होणं, बोलणं गरजेचं होतं, स्वतःमध्ये कॉलिंग होणं गरजेचं होतं. ते झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा निकाल जो आकाशने मोठा फटका करण्याचा प्रयत्न झाला तो झालेला पाहायला मिळाला आणि तिथे गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव जरूर मिळते पण महत्वाचं काय आहे, मॅक्झिमम स्ट्राईक सुजितला राहणं गरजेचं आहे. 5 चेंडू समीकरण आहे जिंकण्यासाठी, अजूनही 11 धावांची गरज. सर सध्या प्रेशर आकाशवरती एवढा प्रेशर असेल ना आपण इमॅजिन करू शकतो कारण सुजितने त्याचे कान उघडणी केले आहे कारण सिंगल काढणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे प्रेशर त्याच्यावरती खूप महत्वपूर्ण आहे. या प्रेशरचा फायदा अभि काटेकर उचलू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. मॅच टर्न करून देणारा गोलंदाज कोण असेल गोटेवाडी संघासाठी तर तो आहे अभि काटेकर. सुजितला नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवणं खूप महत्वपूर्ण असेल गोटेवाडी संघासाठी तर लव्ह स्टार शेवाळवाडीसाठी सुजित स्ट्राईक एंडवरती येणं खूप महत्वपूर्ण असेल. दुसरा चेंडू महत्वपूर्ण चेंडू, मॅच डिसाइड करून देणारा चेंडू माझ्या माहितीप्रमाणे. पहा पहा पहा, फंबल 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 होतोय. विकेट मिळवणार का, विकेट मिळवणार का, विकेट मिळवणार का, विकेट सोडून जातोय मला वाटतंय आकाश आणि लेफ्टी बॅटर जाईल मला वाटतंय कारण अभि काटेकर, मी सर तुम्हाला पहिल्या बॉल पासून सांगतोय, पहिल्या बॉल पासून सांगतोय अभि काटेकर हा असा हुकमाचा एक काय गोटेवाडी संघासाठी तो मॅच विन करून देऊ शकतो. या गोलंदाजाची गोलंदाजी पाहिल्यानंतर तुम्हाला TSPL चा डॉनचा मुलगा आठवला असेल, तो निनायक. ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केली, काय गोलंदाजी केली अगेन्स्ट, त्याच्या अगेन्स्ट मी खेळलो होतो पृथ्वीराज चषक मध्ये. काय गोलंदाजी, अक्षरशः आम्हाला सुद्धा बॅटिंग करताना उभा केलं होतं. अक्षरशः 12 वर्षाचा खेळाडू आहे पण काय गोलंदाजी करतो. आतमध्ये येणारा चेंडू, बाहेर निघणारा चेंडू, यॉर्कर चेंडू, स्वतःचा वडील
40+ क्रिकेट खेळतोय आणि स्वतःचा मुलगा 12 वर्षाचा असून सुद्धा ओपनचं क्रिकेट खेळवायला लावलं त्या मुलाने. काय गोलंदाजी करतो. ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केला डॉन आमचे मित्र प्रदीप नैनी त्यांचा छोटा मुलगा आणि त्या दिवशीचा तो व्हिडिओ कृष्णा सर सातपुते सरांच्या सोबतचा तो जवळजवळ इंस्टाग्रामवर 8 लाख पेक्षा लोकांनी अधिक पाहिला होता. म्हणजे मी व्हिडिओ बघून सांगत नाहीये, मी स्वतः त्या गोलंदाजाला फेस केलंय. पृथ्वीराज चषक मध्ये 1,51,000 रुपयाच्या स्पर्धेमध्ये आम्ही स्वतः एक गाव एकला खेळत होतो आणि त्याच स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला मी स्वतः फेस केलंय. त्यावेळी आम्हाला अक्षरशः नाचवलं होतं त्या गोलंदाजानं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच जिकडे रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सुजित टेन्शन मध्ये आला असेल कारण सुजित स्ट्राईक एंड वरती जाणं खूप महत्वपूर्ण आहे आणि अभि काटेकर सहजासहजी सुजितला स्ट्राईक मिळवून देणार नाही यात कोणतीही शंका नाही. पाहूया दीपक शेवाळे पुन्हा प्रेशर असेल. मी म्हटलं होतं आकाशवरती खूप सारा प्रेशर होता. फायदा घेतला अभिने. 2 चेंडू हलक्यात काढून घेतले. समीकरण आहे 4-12. दीपक शेवाळे साथ द्यावी लागेल. सिंगल काढावी लागेल. फिल्डिंग पोझिशन अटॅकिंग आहे. येस हा येस 11 नाही 42 टार्गेट आहे ना. एक आली ना. हा सॉरी हा येस 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 4-11चं समीकरण. 4-11चं समीकरण. दीपक शेवाळे सिंगल काढून सुजितला सेकंड वरती आणणार का. अभि काटेकर हलक्यात घेऊन काढला. येस पाहूया चौकार की फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव घेईल. हे बॅटल खूप महत्वपूर्ण असेल. अभि काटेकर आपला कस दाखवावा लागेल. चांगल्या फलंदाजाच्या समोर केलेली चांगली गोलंदाजी तुम्हाला निश्चितच प्रसिद्ध बनवून जाते. 3-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अभि काटेकर साठी सुवर्ण संधी ही असेल. आतापर्यंत अतिशय दमदार गोलंदाजी केल्यात कोणतीही शंका नाही, परंतु सुजित शेवाळेसारख्या फलंदाजांविरुद्ध जर तुम्ही चांगली गोलंदाजी करत असाल तर तुमच्यामध्ये निश्चित स्किल आहे, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे. सुजित शेवाळे त्या टॅलेंटला काय करणार. 3-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोटेवाडी की लव्ह स्टार. फुल टॉस बैठक आदेशच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी आदेश होते मोठी चूक. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. म्हणजे समीकरण आहे 2 चेंडू आणि 4 धावा. काय पटका खेळ आहे पहा. आदेशची चुकी म्हणावं लागेल. रोहितदा चेंडू वरती गेले होते. अगदी जवळपास 5 ते 6 मीटरचं अंतर सीमारेषेच्या पासून पुढे गेले आणि त्यानंतर उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे अपयश पाहायला मिळतंय. मोठी चुकी म्हणावं लागेल रोहितदा. चला मॅच आवडली असेल एकदा प्रेक्षकांना विनंती करतो सर्वांनी टाळ्या वाजून दोन्ही संघांना पाठबळ देऊया. 2-4चं समीकरण. गोटेवाडी की लव्ह स्टार शेवाळवाडी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण बॅटल. पहा फटका बसला. दुसरी इथं येणार का. किरण काटेकर फसलाय. दीपकचा कॉल. अतिशय मोठी चूक शेवटच्या मुवमेंटला केलाय दीपक शेवाळ्यांनी केलेली मोठी चूक महागात पडू शकते. खरं तर ही रन घेण्याची आवश्यकता होती का. सुजित शेवाळेला माहित होतं किरण काटेकर सारखा चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि ही चूक खूप महागात पडू शकते. मित्रांनो खेळ आवडला असेल सुजितसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. जबरदस्त फलंदाजी. काय लढावृत्ती दाखवली आहे पहा. म्हणतात ना मित्रांनो जिंकता नाही आलं तरी चालेल पण हारलेली सुद्धा चर्चा झाली पाहिजे. अजूनही मॅच हारलेली नाहीये पण चर्चा मात्र सुजित शेवाळेची रंगेल. एकटा लढलाय. सांगितलंय मी एकटा सुद्धा कोणालाही लढू शकतो हे सुजित शेवाळेनं दाखवलंय. आणि विनंती कर 1 मिनिट दिलीप पंचांना डिसिजन घेऊ द्यात प्लीज. आदेश पंचांना डिसिजन घेऊ द्यात. डिसिजन फायनल असेल. येस चला मित्रांनो दिवसभर खूप चांगल्या दर्जाचं आयोजन खरं तर काजारवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कोणताही वाद नाही. नेहमीच या कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचं वैशिष्ट्य आहे एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आणि चांगल्या दर्जाची स्पर्धा आणि चांगल्या दर्जाचं बक्षीस नेहमीच खेळाडूंना दिलेलं आहे या कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणाऱ्या संघांच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा शंभो स्पोर्ट्स काजारवाडी संघाच्या माध्यमातून सुद्धा ते केलंय. समीकरण आहे 1 चेंडू 3 धावांची गरज. महत्वाची विकेट सुजित शेवाळे बॅक टू डगआउट गेलाय. चला गाई करा गोटेवाडी संघ. चला निखिल आपल्यालाच उशीर होतो. एवढा उशीर करणं योग्य नाहीये. आपण लवकर जाणं गरजेचं आहे. मी एक सांगेल हाच निखिल ज्यानं गोटेवाडीच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू 6 धावांची गरज असताना मारला होता तो षटकार. यस हाच निखिल. ओके यस धीरज होता. थोडंसं कन्फ्युजन आणि ते आम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. निखिल वरती खूप मोठी जबाबदारी असेल. एक मोठा फटका खेळायचा आहे. 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा असोसिएशनचा नियम आहे. 3 धावा सहजासहजी धावून मिळणार नाहीयेत. चौकार मारावा लागेल. षटकार मारावा लागेल. अभि काटेकर सहजासहजी खेळून देणार नाही. अभिचा मॅच विनिंग चेंडू ठरणार की निखिल मारणार. पाहूया शेवटचा चेंडू. फटका बसला. गोटेवाडी शिवशंभू चषक 2024 चा
कोण ठरतोय तर गोटेवाडी 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 बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडीने आपलं काय मॅच झाली दबदबा आपला दबदबा या संपूर्ण अंगामध्ये गोटेवाडी संघाने दाखवून दिला. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 षटकार, परंतु शेवटच्या षटकामध्ये अभि काटेकरची दमदार गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या बळावर शिवशंभो चषक 2024चा पुन्हा एकदा मानकरी ठरतो बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. हार्ड लक बॅड लक कौतुक असेल यार सुजित शेवाळे, तुझं देखील जबरदस्त खेळ तुझ्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. हार्ड लक थोडासा कमी पडलास, परंतु येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवण्याचं काम तुझ्या माध्यमातून आज आम्हाला पाहायला मिळालं. चला लगेच आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. रोहित दादा, KTPL पूर्वी गोलंदाजांना विचार करायला लावणारी ही फलंदाजी आहे. पहा, जे जे ज्या सुजितच्या गटात असतील त्या गोलंदाजांना आता ही व्हिडिओ नक्कीच आठवेल.